हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला इथे शेवचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। म्हणजे मी इथे 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये। त्यात आपण थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे आपल्याला हे पीठ, जेणेकरून आपली शेव छान पडेल। जास्तही पातळ करायचं नाही, त्या जास्त पातळ केल्याने आपली शेव कडक होऊ शकते। तर इथे मी चमच्याने ते छान ढवळत आहे। अशा प्रकारे तुम्हीही चमच्याने छान ते ढवळून घ्या। थोडा वेळ लागतो ह्याला, पण छान होते खूप शेवचे लाडू। याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे म्हणजे हळद वगैरे टाकायची नाही आहे। हळद टाकल्याने लाडू खराब होतात, जास्त दिवस टिकत नाही। इथे आपण फक्त थोडंसं मिठाचा वापर करणार आहे। अशा प्रकारे आपण इथे पीठ आपलं ढवळून घेत आहोत। थोडं थोडं पाणीच टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये, जास्तही एकदम पाणी टाकायचं नाही, जेणेकरून पीठ पातळ झालं नाही पाहिजे आपलं। अशा प्रकारे थोडं थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे थोडंसंच मीठ टाकून आपण ते छान पीठ मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं आपलं तेल गरम झाले की नाही ते। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर, म्हणजे जास्त कडकच गरम करायचे आपल्याला तेल। गरम झाल्यानंतर आपण इथे चकली करायचा जो सोऱ्या असतो त्याच्यामध्ये शेव करायची एक प्लेट असते। जर आपण मोठीच प्लेट घ्यायची आहे शेव करायची, जेणेकरून आपली शेव छान जाडसर पडेल। पातळ जर करायची असेल तर तुम्हाला ती खूपच कडक होईल शेव, त्याच्यामुळे आपण अशा जाडसरच करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे 1-2 सेकंदामध्येच त्या तयार होतात आपल्या शेव। जास्तही त्यांना तेलामध्ये फ्राय नाही करायचं आपल्याला। जास्त वेळ ठेवलं तर त्या कडक होतील, आपले लाडूही कडकच होतील। त्याच्यामुळे 1-2 सेकंदातच त्यांना आपण पलटी करून घ्यायचं आहे आणि नंतर काढूनही ठेवायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी 1-2 सेकंदामध्येच त्या शेव पलटी केलेली आहे, जेणेकरून ती कडक नाही झाली पाहिजे। दुसऱ्या साईडनेही थोडीशीच आपल्याला ती फ्राय करून घ्यायची आहे। शेव फ्राय करून झाल्यानंतर ती गरम गरमच आपल्याला त्याचा चुरा करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हाताने त्याचा चुरा करायला जमत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही ते बारीक करू शकता, पण मिक्सरमध्ये एवढं म्हणजे त्याची चवच बिघडून जाईल। त्यापेक्षा हाताने केलं तर खूप छान पाहिजे तसे ते करता येईल। हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण जेवढे पीठ होते त्याची शेव तयार करून घेतली व त्याचा चुराही करून घेतलेला आहे। आता इथे मी इलायची आणि मी इथे 7-8 इलायची घेतलेली आहे आणि थोडीशी साखर मी ती मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। ती मी चाळणीने चाळून, आपली चहा गाळायची चाळण असते ना, मी त्याने ती चाळून टाकले आहे, जेणेकरून त्याच्यात असे मोठे कण वगैरे राहता कामा नये। आता इथे मी साखरेचा पाक कसा करायचा ते दाखवणार आहे। तर इथे मी 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे। 1 किलो पिठाला इथे मी 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे आणि इथे मी 1 ग्लास पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये।
पाणी टाकल्यानंतर आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली साखर वगैरे लागली नाही पाहिजे. इथे साखर आपण 10 मिनिट शिजून घ्यायची आहे. 10 मिनिट शिजल्यानंतर आपल्या इथं पाक तयार होतो. तर पाक झाला की नाही कसं आपण बघायचं, तर त्यासाठी इथे मी एक बशी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि चमच्याने त्याच्यावरती आपण तो पाक असा सोडून बघायचा आहे. थोडासा गोळा तयार होत असेल तर आपला पाक तयार झाला असं म्हणजे बघायचं त्याच्यामध्ये टाकून. जर चमच्यालाही तार सुटत असेल तर पाक तयार आहे आपला. तर आता मी ती जी शेव केली होती त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाक टाकत आहे. थोडं थोडं टाकून बघायचं, आपला जेवढा मिक्स होतो ना त्याच्यामध्ये तेवढंच टाकायचा. जास्तही आपल्याला गोड नको आहे, त्याच्यामुळे थोडं थोडंच टाकून बघायचं. छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण. अशा प्रकारे मी पूर्ण पाक त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. पाक मिक्स करून झाल्यानंतर आपण ते थोडा वेळ म्हणजे 2 मिनिट तरी ते साईडला ठेवावं, म्हणजे पाक त्याच्यामध्ये छान मुरतो. तर पाक मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यानंतर मी लाडू करायला घेते. इथे छोटे छोटेच लाडू करायचे आणि गरम गरमच असताना करायचे. तर बघा अशा प्रकारे मी इथे लाडू करत आहे. छोटे छोटेच करायचे लाडू आपण. हे बघा अशा प्रकारे शेवचे लाडू तयार आहे. जास्तही म्हणजे वेळ लागत नाही किंवा खूप सोपी पद्धत आहे ही. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.